जय श्रीराम मंडळी, आपला धनगरी सुगरण कट्टा चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा मेनू आहे पुरी भाजी आणि जिरा राईस. मग काय करूया आपण कृतीला सुरुवात. सर्वप्रथम घेतले आपण 2 ते 3 बटाटे आणि मोड आलेले छान असे मूग. मग काय घेतलं कुकर, घातलं पाणी, त्यानंतर घातले मोड आलेले मूग आणि बटाट्याचे काप. मग काय घातलं चिमटभर आपलं हळदी मीठ आणि घेतलं ढवळून. काय घेतलं कुकर लावून काढले 3-4 दणकून शिट्टी. तर घेतला आपण 2 टमाटर, लसूण, खोबरं, जिरं, कोथिंबीरीचा चुरा. मग त्याच्यात 2 टमाटर पण घातले आणि चांगलं बारीक वाटून घेतलं. तर घेऊया आपण मसाले. सगळ्यात पहिले घेऊया मीठ, घाटी मसाला, किचन किंग मसाला, एव्हरेस्ट लाल मिरची पावडर, धनेपूड. आणि इकडं मूग आणि बटाटा बघा कसं गरगरी शिजले आपले हिरवगार. आणि मागाशी जे साहित्य सांगितले ना त्याचाही वाटलेला बारीक मसाला. मग काय घेतली कढई, ओतलं तेल, काय केली सुरुवात, घातली तेजपत्त्याची 4 पानं, तिथली आपली फिरवून इकडून तिकडून नुसती. मग काय टाकलं आपलं वाटण केलेलं, आणलं आपलं तेलात इकडून तिकडून आपलं फिरवून असं गोल 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 गोल. मग काय गडीवाला रागाला म्हणे फिरवलं मला गोल गोल जाग्याला, म्हणून मग झाला तेलात मग बाजूला. मग काय ठरवलं आणायचं आणि त्याला वायसार टाकलं तेल, चटणी, मीठ सगळं मसाले एकात आणि केला त्याला एकदम लाल भडाक. मग म्हणलं आता लई भडकवली याला, आता दिव्य वायशी ह्याला साथ टाकूया आपलं मूग बटाटा शिजवलेलं जोरात. मग काय केलं आपलं मिक्स 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 सगळं एकसाथ. मग काय वाटलं आणि खायचं जरा पाणी आणि केली वायशी रस्सा भाजी. मग काय कशी आल्या तरी एकदम झणझणीत अशी जोरात झाली मग आपली भाजी. आता घेऊया आपलं पुरेचं पीठ मळायला. सगळ्यात आधी परातीत घालायचं पाणी, म्हणजे तसं पीठ चिटकत नाही. मग घेऊया आपलं मेन इन्ग्रेडियंट पीठ, त्याच्यात घालूया आपलं चवीनुसार मीठ. मग काय घेऊया आपलं मळून पटापटा पीठ आणि ठेवूया आपलं बाजूला चांगलं तेलाचं बॉट लावून नीट. तर घेऊया कढईत करूया आपल्या तेलाचा चांगला असा पूल. मग घेतल्या लाटलेल्या पुऱ्या, मग त्यांना शिकूया आपलं पोवायला चांगलं असं फुल. मग तेला सोडल्यावर कसा आला आपल्या वरमूल. मग झालं आपल्या सगळ्या पुऱ्या बनवून पण दाखवायला राहून गेल्या चुकून. मग घेऊया आपलं जिरा राईस बनवून, घेऊया आपलं टोपात तेल सोडून, तेल काढलं का घेऊया आपलं जिरं, खडा मसाला सगळ्या प्रकारचं टाकून समजा चांगलं तेलात तडाडलं का मग देऊया आपला पाण्याचा चांगला चरका बसवून. मग देऊया आपलं चवीनुसार मीठ टाकून. आता मात्र देवाने टाकून आता सोडायचा पळीनं जपून. सोडल्यावर तांदूळ मग घ्यायची आपली उकळी मारून, परत न घ्यायचं आपला असं 90% शिजवून. आता काय ठेवायचं झाकून, घ्यायचा 10 मिनिटं वाफवून, मग शिजते कसा बघत दणकून. मग कसं दिसतंय ताट नटवून. झालं की पुरी भाजी जिरा राईस बनवून.